2 आठवड्यापूर्वी मी एक बातमी रेकॉर्ड केली होती आणि त्या बातमीचं टायटल असं होतं की सुनेत्रा पवार यांना रेकॉर्डिंग्ज नक्की कोणत्या नेत्याने ऐकवल्या. त्या बातमीचा मूळ बेस हा होता की ज्यावेळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन्ही नेत्यांची नावं सुनेत्रा पवारांनी इलेक्शन कमिशनकडे दिलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांच्या नावं तर होती, पण नावासमोर स्टेट प्रेसिडेंट किंवा नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट असा कोणताच उल्लेख केलेला नव्हता. फक्त लीडर इन लोकसभा आणि लीडर इन राज्यसभा असा उल्लेख केलेला होता. त्यानंतर सुनेत्रा पवारांनी परत करेक्टेड पत्र लिहिलं, त्यातही साधारण सेम उल्लेख होता. या सगळ्याचं मूळ कुठे हे सांगण्यासंदर्भात ती बातमी होती. त्याच्यावरून नंतरच्या काळात राज्याच्या राजकारणात बऱ्यापैकी उहापोह झाला आणि मी जे काही सांगण्याचा प्रयत्न करत होतो त्याचा पुढचा अंक आत्ता आला आहे. तो काय तर सांगलीचे नेते इद्रिस नायकवडी यांना राष्ट्रवादीमधल्या म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधल्या एका युवा नेत्याने त्यांना विधान परिषदेचा राजीनामा द्यायला लावल्याची आता महाराष्ट्रात बातमी आहे. मी त्या दिवशी काही गोष्टींना म्हणजे नसेल बघितलं तर व्हिडिओ बघून घ्या. त्या दिवशी काही गोष्टींचे हिंट दिल्या होत्या आणि त्यातली एक गोष्ट आत्ता ह्या संदर्भात काही महत्त्वाचे तपशील बाहेर येत आहेत. एक्झॅक्टली या पक्षामध्ये काय चाललं आहे, नक्की कोणी कोणाला आदेश दिलेत, कोण हे सगळे पत्रव्यवहार करतं आहे, कोण या संदर्भातल्या सूचना किंवा कोण असं आहे की या सगळ्या संदर्भातले मेसेज फॉरवर्ड करत आहे आणि सगळं खरं तर कोणासाठी चाललं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण एक एक करून समजून घेऊयात. नमस्कार, मी ओमकार. मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. साधारण कॉर्पोरेटमध्ये असं असतं, बॉस बदलला की टीम बदलते. आत्ता राष्ट्रवादीमध्ये अजितदादांनंतर नव्याने जे सगळे सत्ता केंद्र तयार झालेत, ज्याला आपण पॉवर सेंटर्स असा इंग्रजीत सोपा शब्द आहे, हे पॉवर सेंटर्स त्यांच्यानुसार टीम बिल्टअप करण्याच्या मागे लागलेत की काय, आणि त्यातून नवीन ह्या सगळ्यामध्ये नक्की कोण कोण आपल्या सोयीची, आपल्या विचारांची, आपल्या बाजूची आणि आपण ज्यांच्यावरती विश्वास ठेवू शकू अशी मंडळी याच्यात अकोमोडेट केली जातात की काय, या प्रश्नाचं उत्तर आता मिळेल. आणि त्याची सुरुवात कुठून झाली? त्याची सुरुवात इलेक्शन कमिशनला दिलेल्या डिटेल्सपासून झाली की याच्यामध्ये काही नावं अशी आहेत की ज्या नावांचा याआधी कधी उल्लेख राष्ट्रवादीतल्या कोणी पक्षात झालेला नव्हता. त्याच्यामधली महत्त्वाची नावं अगदी अभिषेक बोकेंपासून ते मोहिते असतील किंवा वेगवेगळी मंडळी, ही सगळी जेव्हा त्या बॉडीवरती आलेली दिसली, प्रफुल्ल पटेलांच्या खाली त्या सगळ्यांची, तटकरेंच्या खाली त्या सगळ्यांची नावं आलेली दिसली, त्यावेळी कळू लागलं की पक्षामध्ये आता अंतर्गत बदल होत आहेत आणि जबाबदाऱ्यांचं आपण ज्याला म्हणतो की रिस्ट्रक्चरिंग करणं किंवा पुनर्वाटप करणं अशा पद्धतीने गोष्टी होत आहेत. त्याचंच आत्ता पुढचा अंक काय आहे, मला एक याच्याचा प्रसंग सांगायचा 2024चा. आवर्जून मी त्याच्या डिटेल्स काढल्या आणि त्या याच्यासाठीच काढल्या की अजित पवार असताना, मला आठवतं 2024 ऑक्टोबर महिना साधारण असावा, हां बरोबर 16 ऑक्टोबर ही तारीख आहे बरोबर, राज्यपाल नियुक्त कोट्यात म्हणून 2 आमदार गेले होते आणि आमदार मतदारसंघातून पोटनिवडणूक जी झाली होती त्यातून आणखी एक नाव आलेलं होतं. अजित पवारांनी विधान परिषदेत 3 माणसं पाठवली. पंकज भुजबळ पहिलं नाव होतं, 16 ऑक्टोबरपासून साधारण त्यांचा कार्यकाळ सुरू झाला. दुसरं नाव होतं इद्रिस नायकवडी, ज्यांचा आत्ता आपण उल्लेख करतो. तिसरं संजय खोडके यांचं नाव होतं. संजय खोडकेंच्या पत्नी सुलभा खोडके अमरावतीतून आमदार आहेत. संजय खोडके स्वतः अजितदादांचे तसे जुने सहकारी, एकेकाळी भुजबळ यांचे PA वगैरे होते. पण खोडके विधान भवनाचं साधारण काम वगैरे बघतात आणि दादांचे जुने तसे सहकारी, त्यांना पण दादांनी परिषद देऊन टाकली. त्यावेळी पंकज भुजबळांसाठी छगन भुजबळ आग्रही होते, कारण सुरुवातीला छगन भुजबळांना एक तर नाशिकची लोकसभा लढायची होती, ते काय निगोसिएशन झालं नाही. नंतर भुजबळांना दिल्लीत जायचं होतं. आत्ता ह्या सगळ्यामध्ये भुजबळांचा पण एक्झॅक्टली काय रिलेव्हन्स आहे, आपण त्यांच्या गटाकडून काय मागणी आपण ते पण समजून घेऊ. पण ही 3 नावं मला आठवतात की ही 3 नावं तिथे वरती पाठवण्यात आलेली होती. आता नायकवडी हे तसे जेव्हा राष्ट्रवादी सेपरेट झाली त्यावेळी नायकवडी आले होते इकडे दादांकडे. जयंत पाटलांना टॅकल करणार आधी बरं, ते जयंत पाटलांचे जुने समर्थक, त्यांचे वडील नायकवडींचे जनाब अलियास नायकवडी त्यांना म्हणायचे. हे शरद पवारांच्या मायनर सेलचे त्यावेळीचे राष्ट्रीय नेते, पवार साहेबांसोबत काम केलं शरद पवारांसोबत त्यांनी. आता त्यांचे सुपुत्र इद्रिस नायकवडी यांना जेव्हा विधान परिषद द्यायची होती त्याच्यासाठी ॲक्च्युली प्री प्लॅनिंग असं होतं की बाबा सिद्दीकींचा पक्षप्रवेश होता. बाबा सिद्दीकी तिकडे आले आणि बाबा सिद्दीकींना द्यायची, तोपर्यंत त्यांचा दुर्दैवी मृत्यू आला, खून झाला, तुम्हाला आठवतं बाबा सिद्दीकींचा. ते झाल्यानंतर आणखी एक मायनॉरिटी मधलं कोणतरी देण्यात यावं म्हणून इद्रिस नायकवडी यांचं नाव समोर आलं आणि त्यांना विधान परिषद देण्यात आली. आता विधान परिषद मिळाल्यानंतर आत्ता जेव्हा राष्ट्रवादीमधल्या एका युवा नेत्याने त्यांना असं सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या, अर्थात इद्रिस नायकवडींशी बोलणं आलं, ते काय म्हणतात मला असं कोणी सांगितलेलं नाही, पण अर्थात ते 4 चौघात काही गोष्टी मान्यही करणार नाहीत हे तितकंच खरं आहे, कारण ते अजून त्या पक्षात आहेत. नायकवडींना राजीनामा देण्याला एका OSD थ्रू मेसेज देण्यात आलेला होता आणि त्यानंतर नायकवडींनी ह्याला नकार कळवला आहे की आमदारकीचा राजीनामा मी देणार नाही आहे.
मुद्दा तिथे येत नाही, मुद्दा इथे येतो की आता हे फक्त प्रकरण नायकोडींपर्यंत थांबणार नाही आहे. तर राष्ट्रवादीमधले 2 असे आत्ता महत्त्वाचे मंत्री आहेत की ज्यांची विकेट कोणत्याही क्षणी पडू शकते आणि त्यांच्या जागी नव्या युवा नेत्याने आणलेले जे काही रिप्लेसमेंट्स असतील त्या रिप्लेसमेंट्स त्या जागी आपण कोणत्याही क्षणी बघू शकतो. आणि याच पद्धतीने आत्ता आग्रहसुद्धा होतोय. पक्षाच्या केडरमधल्या चर्चासुद्धा याच पद्धतीच्या आहेत. आणि ही चर्चा कुठपर्यंत गेली आहे की दिल्लीमधलं जे NCPचं ऑफिस आहे त्या NCPच्या ऑफिसमध्ये कोणाला एंट्री मिळणार आणि कोणाला नाही याच्यावरून हे सगळा झालेला संघर्ष आहे. कारण नव्याने जी कार्यकारिणी आली त्या नव्या कार्यकारिणीने त्यांच्यानुसार नियम केले आणि त्यानुसार संबंधित युवा नेत्यांनी निर्णय पास करून टाकला की जे काय आपण फ्रेमवर्क केलेलं आहे त्या फ्रेमवर्कनुसार दिल्लीमधल्या केबिन वाटप वगैरे सगळं करून घ्या. आणि त्याच्यापासून मग तो धागा तिथपर्यंत पोहोचला. आता नायकोडी हे तसे महापौर राहिलेत, सांगली मिरज कुपवाड जी काही महानगरपालिका आहे तिथे. जयंत पाटलांच्या नंतर ते विरोधक वगैरे राहतील ह्याची दादांनी काळजी घेतली, त्याच्यासाठी त्यांना थोडीफार ताकद देण्यात आली. पण बाबा सिद्दीकींच्या जागी त्यांचं नाव लागलं आणि त्यांची परिषदेवरती वर्णी पण लागली. आता मात्र संबंधित युवा नेत्याचे आणखी एक व्यावसायिक मित्र आहेत, त्यांच्या सुपुत्राला आता हे सगळं देण्यात यावं किंवा ते ही इज इंटरेस्टेड. त्यामुळे नायकोडी यांची विधान परिषद मागण्यात आली का, म्हणजे माघारी घेण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत का, असा प्रश्न उपस्थित राहतो. मग अशी भुजबळांचा उल्लेख केला होता. तर सुनेत्रा पवारांनी ज्या जागेचा राजीनामा दिलेला आहे ती जवळपास 2 वर्ष त्याच्यावरती होत्या, 1.5-2 वर्ष त्याच्यावरती होत्या. त्याचा जो कार्यकाळ राहिला आहे त्या राज्यसभेवरती आता यांच्याकडून कोण जाणार, कारण नव्याने जी राज्यसभा आली तिथं स्वतः चिरंजीव पार्थ पवार यांनी घेतली. त्यामुळे दिल्लीमध्ये जर भुजबळांना आता पुढचे काही वर्ष पाठवायचं असेल तर त्यांचा जो खात्याचा दावा आहे सिव्हिल सप्लायचा म्हणजे अन्न आणि नागरी पुरवठाचा, तर तो दावा लगेच पंकज भुजबळांची शपथविधी केली जावी असं भुजबळांच्या गोट्यातून आता आग्रह आहे. जर छगन भुजबळांना इथे ठेवायचं नसेल, त्यांना दिल्लीतल्या राजकारणात त्यांना सक्रिय करायचं असेल तर पंकज भुजबळ ऑलरेडी रेडी आहेत. ते खातं दुसरीकडे कुठे न जाता त्याचा चार्ज पंकज भुजबळांकडे यावा, विधान परिषदेवरती आमदार पडेत आणि लगेचच त्याचा तत्काळ शपथविधी उरकून घेतला जावा अशी भुजबळांच्या गोट्यातून आता मागणी होते. बरं, हे सगळे इंटरनल रिस्ट्रक्चरिंग जेव्हा सगळं सुरू आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की एक्झॅक्टली याच्यामध्ये स्टेक्स कोणाचे लागले. समजून घ्या, ज्या 2 नेत्यांचा मी मागच्या वेळी तेव्हा कॉलच्या वेळी उल्लेख केलेला होता त्या 2 नेत्यांच्या नावासमोर जेव्हा त्यांची पदं बदलण्यात आली, एक्झॅक्टली त्यांचं पक्षामध्ये स्थान काय याच्याबद्दल आता केडरमध्ये ॲम्बिग्युटी आहे. हे सगळं काही सावळा गोंधळ चालू असताना नायकोडींची बातमी येते आणि मी मागच्या बातमीत या संदर्भात हिंटसुद्धा दिलेली होती. आताची महत्त्वाचा विषय काय की राष्ट्रवादीमधल्या 2 महत्त्वाच्या नेत्यांची खाते बदल कोणत्याही क्षणी होऊ शकतो. त्यासाठी संबंधित युवा नेता प्रचंड आग्रही आहे आणि मुद्दा इथपर्यंतच फक्त मर्यादित राहत नाही, तर असं आहे की ज्यांनी पक्षासाठी वर्षानुवर्ष काम केलेलं आहे अशांकडे आता ही धुरा ठेवायची की आता नव्याने एक टीम बिल्टअप करायची आणि त्या टीमला घेऊन सोबत जायचं, अशा एका थिन लाईनवरती हा पक्ष वॉक करतोय. आणि इंटरेस्टिंगली तिथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणूनही भूमिका पार पाडतात सुनेत्रा पवार आणि दुसरीकडे फॅमिलीचं जे काही इश्यूज आहेत याच्यामध्ये सुद्धा सुनेत्रा पवार भूमिका पार पाडतायत. त्यामुळे या सगळ्या थिन लाईनवरून हा वॉक सुरू आहे. त्यातून आता येणाऱ्या काळात नक्की ही विधान परिषद समजा नायकोडीने आता नकार दिलाय सगळं ठीक आहे, पण उद्या त्यांना प्रेशराईज झालं किंवा त्यांना तो द्यावाच लागला राजीनामा, तर ते कोणाकडे जाणार ते पण बघणं सगळं इंटरेस्टिंग आहे. बाकी या सगळ्या प्रकरणात काय होतं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूच. जेव्हा वेळ येईल तेव्हा नावही समोर येतील आणि ज्या प्रसंगांकडे मी तुम्हाला तांगुल निर्देश करतोय त्यातला पहिला प्रसंग आता घडलाय ज्याच्यावरती बोलतोय, कारण 2 आठवड्यापूर्वीच हे सगळं सांगितलं होतं. आता येणाऱ्या काळात आणखी कोणते बदल होत आहेत तेही आपण बघणार आहोत. बाकी तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार, थेट पुण्यावरून.